नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्नसंच 15 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नसंच 15 बघणार आहोत. तलाठी भरतीबरोबरच पोलीस भरती असेल, शिपाई भरती असेल, वनरक्षक भरती असेल, लिपिक असेल, ग्रामसेवक असेल, या सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचा आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंकिमचंद्र चटर्जी. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत लिहिलं आहे आणि बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलं आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. इथं 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यापैकी परिस्थिती हा आपल्याला योग्य शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे परिस्थिती हा शब्द लिहिला जातो. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, एका मान्यात 2 तलवारी राहत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 तेजस्वी माणसे गुण्या गोविंदाने राहू शकत नाही, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. आणि तिसरे मुख्यमंत्री PK सावंत हे होते. आणि वसंतराव नाईक हे चौथे मुख्यमंत्री होते. ते सलग 3 वेळा मुख्यमंत्री पदावर राहिले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? म्हणजे 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर जी विधानसभा स्थापन झाली, त्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते महाराष्ट्र विधानसभेचे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सयाजी लक्ष्मण सीलम हे महाराष्ट्र राज्याचे पहिले विधानसभा अध्यक्ष होते. आणि त्र्यंबक शिवराम भारदे हे दुसरे विधानसभा अध्यक्ष होते. शेषराव कृष्णराव वानखेडे हे तिसरे अध्यक्ष आणि बाळासाहेब देसाई हे चौथे विधानसभा अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील श्री महागणपती हे अष्टविनायक स्थळ कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रांजणगाव, तालुका शिरूर, पुणे जिल्हा येथे आहे. पुढील प्रश्न, पितळखोरा ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कन्नड तालुका, छत्रपती संभाजीनगर येथे पितळखोरा ही लेणी आहे. पुढील प्रश्न, एखाद्या गावात संशयास्पद मृत्यू घडल्यास त्याची खबर म्हणजेच त्याची माहिती तालुका दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना देण्याची जबाबदारी टिंब यांची असते. तर खालीलपैकी कुणाची जबाबदारी असते? गावामध्ये जर संशयास्पद मृत्यू झाला एखाद्या व्यक्तीचा, तर त्याची माहिती सर्वप्रथम जबाबदारी म्हणून कोण देऊ शकते? दंडाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गावातील पोलीस पाटील जे असतात ते याची माहिती देण्यासाठी जबाबदार असतात, त्यांना ती माहिती द्यावी लागते. पुढील प्रश्न, उडत्या पाखराची पिशे मोजणे या वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अगदी सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे या अर्थासाठी योग्य म्हण कोणती? खाली 4 म्हणी दिलेल्या आहेत, तर याच्यापैकी योग्य म्हण कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 करून करून भागला
देव ध्यानी लागला. ही म्हण या वाक्यासाठी लागू पडते. भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे या वाक्याच्या अर्थासाठी पर्याय क्रमांक 2ची म्हण करून करून भागला देव ध्यानी लागला ही म्हण लागू पडते. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, जिल्हाधिकारी हे पद खालीलपैकी कोणत्या सेवेशी संबंधित आहे? भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वन सेवा IFS, भारतीय प्रशासकीय सेवा IAS किंवा वरीलपैकी सर्व. तर याच्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय प्रशासकीय सेवा IAS याच्याशी संबंधित आहे. जिल्हाधिकारी हे IAS अधिकारी असतात, त्याच्यामुळे ते IAS या सेवेशी संबंधित आहे, म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न, पोलीस उपअधीक्षक DYSP यांची निवड कोणाकडून केली जाते? महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून. तर या चारही पर्यायांपैकी पोलीस उपअधीक्षक यांची निवड कोणाकडून केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत पोलीस उपअधीक्षक यांची निवड केली जाते. आणि जे पोलीस अधीक्षक असतात त्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मार्फत केली जाते. पुढील प्रश्न, पोर्ट ब्लेअर हे बंदर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अंदमान आणि निकोबार. पुढील प्रश्न, कांगसबती हा राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न, जारात तुरी भट भटनीला मारी, जारात तुरी भट भटनीला मारी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, नाचता येईना अंगण वाकडे याचा योग्य पर्याय काय असेल? 1, 2, 3, 4 याच्यापैकी योग्य पर्याय काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एखादे काम करत असताना ते जमत नसेल, इथे थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, जमत नसेल तर त्याचा दोष इतर गोष्टींवर देणे. पुढील प्रश्न, नाशिक हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? याचं योग्य उत्तर नाशिक विभाग. पुढील प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे 1853 साली महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर धावली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बोरीबंदर मुंबई ते ठाणे मार्गावर धावली. पुढील प्रश्न, थळघाट म्हणजेच कसारा घाट कोणत्या प्रमुख मार्गावर आहे? कोल्हापूर ते राजापूर मार्ग, कराड ते चिपळूण मार्ग, रायगड ते रत्नागिरी मार्ग, नाशिक ते मुंबई मार्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाशिक ते मुंबई मार्गावर थळघाट आहे, त्यालाच कसारा घाट असे सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 प्रश्न बघितलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही PRC मराठीवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आणि सरकारी भरतीविषयी महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या PRC मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करून ठेवा. धन्यवाद.